सोलापूर पासून 3 किलोमीटर अंतरावर तुळजापूर रस्त्यावर नवसाला पावणारा म्हणून मशरूम गणपती प्रसिद्ध आहे। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांनी स्थापन केलेल्या या गणपती मंदिराला दर चतुर्थीला सोलापूर जिल्ह्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील भाविकही मोठ्या संख्येने येतात। 20 जुलै रोजी रात्री सुरू असलेल्या पावसाचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी 25 तोळे सोन्याचा मुलामा असलेला जवळपास 5.5 लाख किमतीचा सोन्याचा कळस चोरून नेला होता। याबाबत पोलीस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी स्वतः लक्ष घालून पथक स्थापन करून गुन्ह्याचा छडा लावत चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला। 4-5 दिवसात आम्ही या गुन्ह्याला उघडकीस आणलेला आहे। त्याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये गेलेले 25 तोलेच्या कळशपैकी जवळपास 90% रिकव्हरी त्याच्यामध्ये झालेला आहे आणि याच्यामध्ये 3 आरोपी अटक झालेले आहेत पर्यंत। शंकर बापू कांबळे, बाळू देवीदास काळे आणि एक रमेश डब्बू काळे 3 झालेले आहे। 1 आरोपी अजून फरार आहे। भक्तांनी श्रद्धेने दिलेल्या पैशातून जवळपास 25 तोळ्याच्या सोन्याच्या मुलाम्यासह अन्य पंचधातूंनी युक्त अशा मंदिरावर कळस बसवण्यात आला होता। मात्र चोरट्यांनी तो चोरून नेल्यानं भाविकांमध्ये नाराजी पसरली होती। मात्र पोलिसांनी याचा कसून तपास करून मंदिरातला चोरीला गेलेला मुद्देमाल परत केल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केले। त्यांचं आम्ही कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा कळस आम्ही तो आता ताब्यात घेतलेला आहे। जेवढा लवकरात लवकर ते दुरुस्ती करून ते आम्ही मंदिरावर कळस बसवण्याचा प्रयत्न करणार आहोत। या प्रकरणी शंकर बापू कांबळे, उषा बाळू कांबळे, रमेश श्रीराम डग्गू या तिघांना अटक करण्यात आली आहे, तर अन्य एक आरोपी फरार आहे। एकूणच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोरून गेलेला कळस पुन्हा मिळाल्यामुळे भाविकांमध्ये आनंद पसरलाय। संजय पवार, झी मीडिया, सोलापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।